या दिवसात येणारी ही माठाची भाजी, पालेभाजी, लाल माठ तर तुम्ही खाल्ला असेल किंवा घरात खात असतील, पण हिरव्या माठाची भाजीसुद्धा चवीला खूप छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर तर अगदी टेस्टी लागते. तर ही मी आलं, लसूण, हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलं आहे. पालेभाजी मी साफ करून पाण्यात ठेवली आहे. 5-10 मिनिटांनी ती पाण्यातून 4-5 वेळा धुवून आपण बाजूला काढून ठेवायची आणि टोपलीमध्ये नितळत ठेवायची. छान नितळली की अशी बारीक कापून घ्यायची. कढईमध्ये 2 चमचे तेल, मोहरी, जिरं आणि आपण वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. भरपूर लसूण वापरायचा ह्या भाजीला. 15-20 पाकळ्या मी लसणाच्या वापरल्या आहेत आणि एक कांदा, हळद, हिंग टाकून मसाल्यावर परतून घ्यायचं आणि लगेच भाजी आपण कांद्यावर टाकून घ्यायची. सगळी छान परतून घ्यायची कांद्यासोबत, फोडणीसोबत. या भाजीला लसणाचा वापर भरपूर करावा म्हणजे चवीला खूप छान लागते. भाजी लगेच परतल्यानंतर कमी झालेली आहे. भाजी छान परतल्यानंतरच मीठ घालायचं म्हणजे पालेभाजी कधीही खारट होत नाही. 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकलं आणि परतून घेतली. मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत एकदा जरूर ट्राय करा. धन्यवाद.